रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजरत्न आंबेडकर साहेबांचा राजरत्न आंबेडकर साहेबांचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची या छत्रपती संभाजीनगरमध्ये सविचार सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होता। आज या शहरातले एक नामांकित मोठे नेते ज्यांनी विधानसभा महानगर कॉर्पोरेशनच्या निवडणुका लढवलेल्या आहेत असे नानासाहेबजी मस्के यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। तसेच जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून तालुक्यातून शहरातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या पक्षातल्या त्यांचा देखील पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। त्यासाठी विशेष हा कार्यक्रम पक्षप्रवेश सोहळा म्हणून आयोजित केला होता। उद्या येणारी जी विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्र राज्याची, त्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सहभागी होणार आहे, निवडणूक लढवणार आहे। त्याच्यामध्ये 29 ज्या शेड्यूल कास्टच्या रिझर्व सीट आहेत त्या आणि शेड्यूल ट्राईबच्या 25 अशा एकूण 54 सीट आणि काही ओपनच्या जवळपास 57 ते 60 सीट आम्ही पार्टीच्या वतीने लढणार आहोत। त्याच्यामध्ये या जिल्ह्यातली जी रिझर्व सीट आहे औरंगाबाद पश्चिम यावरती आमचा उमेदवार उभा राहणार आहे आणि इथून आम्ही निवडणूक लढवणार आहोत। औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगरमधल्या पश्चिम विधानसभा जी आहे या विधानसभेतून या पार्टीचा झेंडा हा विधानसभेवर फडकला जाणार आहे। त्यासाठी संपूर्ण हे आमचे जे कार्यकर्ते मंडळी पदाधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगरचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मस्के, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव बागुल, या जिल्ह्याचे प्रभारी आमचे विलाजी पगारे साहेब, मराठवाडाचे कार्याध्यक्ष मिलिंद मोकळे साहेब, प्रवक्ते आमचे पवनजी पाखरे, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ही उद्याची येणारी विधानसभा ही लढवल्या जाणार आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या सविचार सभेचं आयोजन केलं होतं। सर, आता पश्चिमचं म्हणता तुम्ही, तसं पश्चिमसाठी तुम्ही चेहरा तुम्ही फिक्स केलेला आहे? आमचा तसा चेहरा अंतर्गत पक्षांतर्गत तसं आमचं उमेदवार निश्चित आहे, परंतु योग्य वेळीच निवडणुकीचं हे राजकारण आहे, त्यामुळं योग्य वेळी ते नाव जाहीर केलं जाईल पार्टीच्या वतीने। पश्चिमच्या शिवाय सर पूर्व मध्य इकडून काही तयारी? आता सगळ्या जिल्ह्यातच तसं पक्ष म्हणला की सगळ्याच ठिकाणच्या विधानसभा लढल्या जाईल अशी तयारी असते, परंतु आमची भूमिका अशी आहे पक्षाची की समाजाचे जे वोट आहे ते कुजवल्या जाऊ नये, त्याचा नासाडी होऊ नये, समाजाच्या साधनाची नासाडी होऊ नये, यासाठी मिनिमम सीट लढवायच्या आणि त्या पैकीच्या पैकी निवडून आणायच्या ही आमची भूमिका आहे। त्यामुळं नेमकी एकच फोकस आमची सीट आहे छत्रपती संभाजीनगरची पश्चिम विधानसभा। तसं आता काही पक्षांतर्फे जे तो फॉर्म वाटप वगैरे चालू झालेले आहे, तर असं काही फॉर्म वाटप वगैरे प्रक्रिया तुमच्यातर्फे काही चालू झालेली आहे? निवडणुकीची सर्वच तयारी सुरू आहे, मतदारसंघामधलं काम देखील सुरू आहे, बाकीच्या महाराष्ट्रातल्या सर्वच सीटवरती आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे, परंतु पक्षाच्या फॉर्म वगैरे अशा प्रक्रियेत अजून आम्ही नाही। रिपब्लिकन पार्टी कोणकोणत्या मुद्द्यावर काम करेगी आगे? पार्टी ही शेतकऱ्यांचे जे सिंचनाचा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये, शेती सिंचनाचा, शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मोठा विषय आहे, पीक कर्जाचा विषय आहे, या भूमीतले महाराष्ट्रातले ज्या मूळ समस्या आहेत शेतकऱ्याला धरून, त्यानंतर मराठा आरक्षणाची समस्या आहे, ओबीसीच्या आरक्षणाची समस्या आहे, धनगरां बांधवांना एसटीमधून जे आरक्षण मिळायचे ती एक मोठी समस्या आहे। या सगळ्याच मुद्द्यावरती ही आम्ही विधानसभेला समोर जाणार आहोत। पूर्ण हा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे।